परिवर्तिनी एकादशी भाद्रपद महिन्यातील एकादशीला शुक्ल पक्षात साजरी केली जाते। या एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे। आषाढ शुद्ध एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी झोपी जातात। त्याला भाद्रपद शुक्ल एकादशीला बरोबर 2 महिने पूर्ण होतात। म्हणून तो मुहूर्त साधून देवाचे भक्त देवाची झोपमोड होऊ न देता त्याची कूस बदलतात, ती भाद्रपद शुक्ल एकादशीला। तो विधी देखील भक्तांसाठी एक उत्सवच असतो। त्याला कटी परिवर्तन उत्सव असेही नाव दिले आहे। यावेळी सगळे पूजाविधी हे प्रबोधिनी एकादशी सारखेच असतात। देवाला स्नान घालून रथयात्रा काढली जाते। संध्याकाळी महापूजा करून आरती केली जाते। रात्री देवाला उजव्या कुशीवर निजवले जाते। या रात्री भजन कीर्तनासह जागरण केले जाते आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला वासुदेव जगन्नाथ प्रात्यय द्वादशी तव पार्श्वेन परिवर्तस्य सुख स्वपिहि माधव अशी प्रार्थना करून मग एकादशीच्या दिवशी एकादशीच्या उपवासाचे पारणे करतात। हा सोहळा भक्ताच्या भोळ्या भावाचे आणि भगवंताप्रती असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवतो। देव एकाच कुशीवर सलग 4 महिने कसे झोपणार या विचाराने भक्तांनी देवाच्या आवडत्या तिथीचे अर्थात एकादशीचे निमित्त साधून देवाची कूस वळवली आहे। विश्रांती घेत असताना देवाचे अंग दुखू नये, हात दुखू नये म्हणून भक्तांनी काळजी घेतली आहे। यथा देहे तथा देवे, म्हणजेच ज्या भावना पीडा आपल्या देहाला होतात तशाच देवालाही होत असतील या कल्पनेतून भक्तांनी समारंभपूर्वक देवाची कूस वळवण्याचा कार्यक्रम आखला आहे। आजही अनेक विष्णू मंदिरामध्ये कटाक्षाने सारे नियम पाळून ही प्रथा पाळली जाते। तो सोहळा प्रेक्षणीय असतो। भक्तांचा भोळा भाव पाहून देवालाही भक्तांप्रती आत्मीयता वाटली नाही तरच नवल। देव भक्तांची काळजी वाहतो, भक्त देवाची काळजी वाहतात, असे हे परस्पराचे सुंदर नाते आहे। आणि त्याच नात्याचे मनोहारी दर्शन घडवणारी प्रथा म्हणजे कटी परिवर्तन असतो, म्हणजेच परिवर्तिनी एकादशी। पंचांगानुसार भाद्रपदाची परिवर्तिनी एकादशी शनिवारी 14 सप्टेंबर 2024 रोजी आहे। चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रामध्ये राहतात। त्यांचा निद्राकाळ अशा स्थितीत भगवान विष्णू किंवा एकादशीला हात बदलतात किंवा व्रताच्या पुण्यामुळे साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुख प्राप्त होते। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 13 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10:30 वाजता सुरू होईल आणि 14 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8:41 समाप्त होईल। पूजेचा शुभ मुहूर्त 7:38 ते 9:11 पर्यंत राहील। त्यासोबत पारणाचा शुभ मुहूर्त हा 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6:06 ते 8:34 या वेळेत परिवर्तिनी एकादशीचा उपवास सोडला जाईल। द्वादशी तिथीची समाप्ती वेळ संध्याकाळी 6:12 पर्यंत असणार आहे। एकादशीचे व्रत प्रामुख्याने 24 तास पाळले जाते, म्हणजे स्थानिक सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत। एकादशीच्या व्रतामध्ये दिवसाच्या अर्ध्या भागासाठी सर्व धान्य खाणे संध्याकाळी थांबवावे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उपवास सुरू होईल तेव्हा धान्य शिल्लक राहणार नाही। यानंतर सूर्योदयापूर्वी एकादशीला स्नान करून व्रताचा संकल्प करावा आणि त्यानंतर दिवसभर भगवान विष्णूंची पूजा करावी, जागरण रात्री करावे आणि नंतर दुसऱ्या दिवशी उपवास करावा। अशा प्रकारे एकादशीचे व्रत केल्याने लवकर प्रसिद्धी मिळते असे मानले जाते। मंडळी, प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे। हिंदू धर्मातील सर्व सण वार उत्सव व्रत वैकल्ये ही निसर्गाशी निगडीत आहेत। 14 सप्टेंबर रोजी शनिवारी परिवर्तनी एकादशी आहे। ही एकादशी पद्मा एकादशी या नावानेही ओळखली जाते। या एकादशी मागे काय कथा आहे ते जाणून घेऊ आणि तिचे व्रत महात्म्य समजावून घेऊ। फार पूर्वी सूर्यवंशी राजा मांधाना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढवले। त्यावेळी राजा अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला। त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले। परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले। राजा आणि प्रजा सुखी झाली। असे हे परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आहे। हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रातःकाळी शुचिर्भूत होऊन भगवान विष्णूंची यथासांग पूजा करावी। पूर्ण दिवसाचा उपवास करून रात्री नामसंकीर्तन करीत जागरण करावे। द्वादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपवास सोडावा। विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते। त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात ते ही एकादशी देखील करतात।
ज्यांना उपवास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी। तसेच साधा सात्विक आहार घ्यावा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा अथवा विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण पठण करावे। मंडळी, परिवर्तिनी एकादशीचा उपवास केल्याने आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे। हा उपवास केल्याने वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य मिळते। या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केल्याने मृत्यूनंतर मोक्ष मिळते असे म्हटले जाते। तसेच या एकादशीबद्दल असेही सांगितले जाते की या दिवशी यशोदेने भगवान श्री विष्णूची वस्त्रे धुतली होती, म्हणून या एकादशीला जलचुनी एकादशी असेही म्हणतात। अनेक ठिकाणी या दिवशी श्री विष्णूची पालखीतून मिरवणूक काढली जाते। परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे व्रत करून त्यांची यथासंग पूजा करण्याची परंपरा आहे। तसेच या दिवशी 7 वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली मातीची भांडी ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी तीच भांडी धान्यासह दान करण्याची परंपरा आहे।